इयत्ता चौथी, विषय बालभारती, पाठाचे नाव आहे ईदगाह। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ, गावात कशाची गडबड चालली होती? उत्तर, गावात ईदगाहची गडबड चालली होती। प्रश्न आ, मुलांचा आनंद का उतू चालला होता? उत्तर, ईदगाहला जायचे म्हणून मुलांचा आनंद उतू चालला होता। प्रश्न ई, हमीदच्या घरी कोण कोण होते? उत्तर, हमीदच्या घरी फक्त अमीना आजी होती। प्रश्न ई, नमाज संपल्यावर लोक काय करतात? उत्तर, नमाज संपल्यावर लोक एकमेकांना मिठी मारून भेटतात। प्रश्न उ, अमीनाने दिलेल्या पैशाचे हमीदने काय घेतले? उत्तर, अमीना आजीने दिलेल्या पैशाचा हमीदने एक चिमटा घेतला। प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ, ईदच्या दिवशीची सकाळ कशी आहे? उत्तर, ईदच्या दिवशीची सकाळ रम्य व सुंदर आहे। झाडे हिरवीगार आहेत, शेतात पिके डोलत आहेत, आकाश लालेलाल झाले आहे, सूर्य सुंदर दिसतो आहे, जणू तो सर्वांना ईदच्या शुभेच्छा देत आहे। गावात ईदगाहला जाण्याची गडबड सुरू आहे, मुलांना खूप आनंद झाला आहे। प्रश्न आ, ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा आहे? उत्तर, मुलांना ईदच्या दिवशी ईदगाहला जायची घाई झाली आहे, जो तो आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला चालला आहे। मुले कधी धावत धावत पुढे जायची, कधी झाडाखाली उभे राहून इतरांची वाट पाहायची। नमाजनंतर खेळणी घेण्यासाठी ते जाणार म्हणून मुले आनंदात आहेत। प्रश्न ई, हमीद कोणत्या आनंदात होता? उत्तर, अब्बाजान पिशव्या भरून पैसे आणतील व अम्मीजान अल्लाच्या घरून त्याच्यासाठी खूप छान छान गोष्टी आणील असा हमीदचा विश्वास असल्यामुळे तो आनंदात होता। प्रश्न ई, ईदची प्रार्थना कशी चालते त्याचे वर्णन करा। उत्तर, चिंचेच्या गर्द सावलीत फरशीवर जाजम अंथरलेले होते, रोजे करणाऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या, जो नंतर येतो तो मागे उभा राहतो। नमाज पडताना सर्व समान असतात, सगळे एकदम खाली वागतात, गुडघे टेकतात। प्रार्थनेचे हे दृश्य छान दिसते। नमाज संपल्यावर एकमेकांना मिठी मारून भेटतात। प्रश्न उ, ईदगाह जवळच्या मेळ्यात हमीदच्या मित्रांनी काय काय मौज केली? उत्तर, नमाज संपल्यावर मुले मेळ्याकडे धावली। मेळ्यात हत्ती, घोडे, उंट असलेली चक्रे होती। महमूद, मोहसिन, नूर व सम्मी हे हमीदचे मित्र चक्रावर बसले। नंतर सारे खेळण्यांच्या दुकानाकडे गेले। महमूदने शिपाई घेतला तर मोहसिनने पानक्या खरेदी केला। नंतर ते मिठाईच्या दुकानापाशी आले। कोणी रेवड्या, कोणी गुलाबजामुन तर कोणी जिलेबी व करंजी
घेऊन खात होते अशी हमीदच्या मित्रांनी मौज केली। पुढील प्रश्न उ, चिमट्याचे काय काय उपयोग होतात? उत्तर, फुलके तव्यावरून उतरायला चिमटा वापरतात। विस्तवावर फुलके भाजायलाही चिमटा उपयोगी आहे। तसेच कुणी विस्तवातले निखारे मागायला आले तर चिमट्याने निखारे पटापट उचलून देता येतात। खूप हात भाजू नयेत म्हणून चिमट्याचा उपयोग केला जातो। प्रश्न ए, हमीदने आणलेला चिमटा पाहून अमीना आजीला काय वाटले? उत्तर, हमीद जत्रेतून आला तेव्हा अमीना आजीने त्याला कडेवर घेतले। त्याच्या हातातला चिमटा पाहून ती आधी दुःखी झाली। मेळ्यात न खाता न पिता याने चिमटा का आणला असे तिने विचारले। आजीचे हात स्वयंपाक करताना भाजू नयेत म्हणून हमीदने चिमटा आणला हे कळताच तिचा राग गेला। तिचे मन भरून आले, तिला रडू कोसळले। पदर पसरून तिने हमीदला आशीर्वाद दिला। प्रश्न 3, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। यातील प्रश्न अ, जणू तो साऱ्या जगाला टिंबटिंब शुभेच्छा देत आहे। उत्तर, ईदच्या। पुढील प्रश्न आ, हमीदचे अब्बा मागच्या वर्षी टिंबटिंब बळी गेले। उत्तर, कॉलऱ्याला। पुढील प्रश्न ई, हमीदच्या खिशात टिंबटिंब पैसे आहेत। उत्तर, 3च। पुढील प्रश्न ई, दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत टिंबटिंब पैसे सांगितली। उत्तर, 6। प्रश्न क्रमांक 4, शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा। अ क्रमांकाचा शब्दसमूह आहे आनंद उतू जाणे। वाक्यात उपयोग पहा। वाक्य आहे, मितालीचा वर्गात पहिला नंबर आला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद उतू गेला। प्रश्न आ, धुडकावून लावणे। वाक्य, सुट्टीत बाहेर गावी जाण्याचा बेत बाबांनी धुडकावून लावला। पुढील प्रश्न ई, मन लालचावणे। वाक्य, दुकानातील मिठाई पाहून छोट्या राजूचे मन लालचावले। पुढील प्रश्न ई, मनावर ताबा मिळवणे। वाक्य, दिवाळीत अगदी कमी फराळ खाऊन मनालीने मनावर ताबा मिळवला। बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा। धन्यवाद।